आणि देशाच्या विकासासाठी, देशाच्या सन्मानासाठी आपण लोकल प्रश्नावर न जाता, जात-पात न बघता देशाचा विचार करा आणि मतदान करा। भागवत कराड आपल्या कुटुंबासह मतदानाला पोहोचलेले आहेत। भागवत कराड, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सूनबाई। भागवत कराड आपल्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे? आज किती महत्त्वाचा दिन आहे लोकशाहीसाठी? लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आजचा आहे, कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी आज संपूर्ण देशभरामध्ये 96 ठिकाणी मतदान होतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी होतं आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे। म्हणून आता पुढचा प्रधानमंत्री ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची परत एकदा प्रधानमंत्री होतील आणि देशाचा विकास। नेहमी सहकुटुंब मतदान करता? हो। काय प्रतिक्रिया आहे? यावेळेस मतदान फक्त मोदी साहेबांसाठीच होणार आहे। लोकांना फक्त वरती पंतप्रधान मोदी साहेबच पाहिजे, त्याच्यासाठी मतदान फुल होईल आणि मोदी साहेब निवडून येतील। काय प्रतिक्रिया? आज आपण इकडे सगळेजण मतदान करायला आलेलो आहोत। मी आपल्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व युवकांना आवाहन करतो की आपण आज सगळेजण आवर्जून बाहेर निघून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल विचार करून, देशाचा विचार करून, शहराच्या प्रगतीचा विचार करून मोदीजींना मतदान करा। काय लोकांना आवाहन कराल? मी लोकांना पहिलं आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, कारण ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या विकासासाठी, देशाच्या सन्मानासाठी आपण लोकल प्रश्नावर न जाता, जात-पात न बघता देशाचा विचार करा आणि मतदान करा, ही मी लोकांना आवाहन करतो आहे। हे होते भागवत कराड आणि ते आता सहकुटुंब मतदानासाठी निघालेले आहेत आणि काही वेळातच ते आपल्या मतदानाचा हक्क देखील बजावतील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।